TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते अमोल मिटकरी आता आपल्या ऑफिसमध्ये आलेत। अमोल मिटकरीजी खूप स्वागत आपलं। आणि पहिला प्रश्न साहजिकच आहे, राज्यातल्या सगळ्यात जास्त चर्चा असलेल्या योजनेबद्दल। ती योजना आहे लाडकी बहीण। असं चर्चा आहे ना, अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या की कॅबिनेट मीटिंगमध्ये बराच राडा या योजनेवरून झाला आणि एक श्रेयवाद महायुतीमध्ये सुद्धा बघायला मिळतोय या योजनेवरून। अजितदारांची लाडकी बहीण असं सुद्धा एक जाहिरात बघायला मिळाली होती मध्ये। आणि आता शंभूराज देसाई परवा म्हणाले की मुख्यमंत्र्यांची योजना आहे आणि एकनाथ शिंदेंमुळेच ती ओळखली जाते। इतकी का ओढाताण महायुतीतच सुरू आहे लाडक्या बहिणीची? पहिली गोष्ट एक क्लिअर करतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच त्या योजनेचं नाव आहे, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही। नंबर एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वात अख्ख्या महाराष्ट्रभर जी जनसन्मान यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेही काही ठिकाणी बॅनर होते, काही ठिकाणी लाडकी बहीण योजना बॅनर होते। तर देवेंद्रजी असतील, दादा असतील किंवा एकनाथराव शिंदेसाहेब असतील, तिघही या महायुतीचे प्रमुख आहेत। तिघांनी घेतलेला हा निर्णय आहे, त्याच्यामुळे अंतर्गत वाद कुठलाही नाही। साहजिक आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्यामुळं मला असं वाटतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, जनसन्मान यात्रेमध्ये आपण लाडकी बहीण योजना दादाच्या नावाने प्रमोट करावी। ते दादाच्या नावाने आता काही ठिकाणी बारामतीला तुम्ही बघा, देवा भाऊ धन्यवाद 1500 रुपये दिल्याबद्दल असे देवेंद्रजींचे एकट्याचेच बॅनर लागले, त्यावर कुठं राष्ट्रवादीने आक्षेप घेतला नाही। किंवा एकनाथराव शिंदे साहेबांनी म्हणजे बजेटच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अनाथांचा नाथ एकनाथ हे बॅनर लागले, त्यावेळेस आम्ही पण कुठं आक्षेप घेतला नाही। शिंदे गटाचे मोजके एक दोन अपवाद जर सोडले तर कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही। पण महायुतीमध्ये कुठली धुसफूस नाही आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच त्या योजनेचं नाव आहे आणि तेच घेऊन जातोय। जनसन्मान यात्रेचं बॅनर फक्त शंभूराज देसाईंनी बघितलं असेल, पण त्या जनसन्मान यात्रेमधल्या अजितदादांच्या भाषणाला एकदा त्यांनी अभ्यासावं। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच उल्लेख अजितदादांनी केला आहे। मात्र दुर्दैवानं ती भाषणं तानाजी सावंतांनी ऐकली नाहीत, ती भाषणं शंभूराज देसाईंनी ऐकली नाहीत आणि ती भाषणं शिंदे सेनेच्या आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ऐकले नसतील। तानाजी सावंतांचं नाव तुम्ही घेतलं। आज परांड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सरकारी कार्यक्रम होता, पण परांडा हा मतदारसंघ आहे तानाजी सावंतांचा आणि अजितदादा जाणीवपूर्वक तिथे गेले नाही। अजूनही नाराज आहेत अजितदादा तानाजी सावंतांच्या वक्तव्यामुळे? असं आहे की तानाजी सावंतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक बाजूला बसले की त्यांना मळमळ होते, उलट्या होतात असं त्यांनी म्हटलंय। मग असं असेल की बाबा आम्ही बसल्यानंतर जर त्यांना उलट्या होत असतील तर न गेलेलं बरं ना। विनोदाचा भाग सोडूया, पण तरी अजितदादा दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत। पण तानाजी सावंतांना जी तंबी मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे ती दिल्या गेलेली आहे। त्यामुळे याच्यानंतर तानाजी सावंत बोलताना 10दा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। परंड्याला न जाण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे। आणखी एक प्रश्न उपस्थित होतो लोकसभा निवडणुकीनंतर, तो म्हणजे मुस्लिम मतांचा। गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य होतं, ज्याच्यावरून बराच वाद झाला की मुस्लिमांकडून काही खरेदी करायची नाही। त्यानंतर काल परवा आपण बघितलं तर यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलं आणि तुम्ही म्हणाले होते बारामतीत अजितदारांनी मुस्लिमांसाठी इतकं काम करून सुद्धा ती मतं अजितदारांना मिळाली नाही आणि त्याची खंत कुठेतरी त्यांच्या मनात आहे। मुस्लिम मतांचं करायचं काय किंवा मुस्लिमांना सामोरं कसं जायचं याच्यावरून महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये मतभेद आहेत का थोडेसे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांची सर्वसमावेशक आणि सर्व धर्मसमभाव आणि भारतीय संविधान मानणारी आहे। दुर्दैवानं महायुतीतल्या एक घटक पक्षाचं म्हणजे नितेश राणे जे भाजपचे आमदार आहेत, ते वारंवार असं वादग्रस्त विधान करतात। आता वराह जयंती एक नवीन त्यांनी पॅटर्न काढला आहे, जो आजपर्यंत मी माझ्या 38-40 वर्षामध्ये कधी वराह जयंती बघितली नाही। का, कशासाठी? आता त्याचं उत्तर दिलं तर परत धर्माचा अभ्यास आणखी मागं जावं लागेल, विष्णूच्या अवतारांपासून सगळं। दुसरी गोष्ट अशी आहे, परवा बुलढाण्याला त्यांनी वराह जयंतीचंच औचित्य साधून एक वक्तव्य केलं की हिंदूंनी हिंदूंपासूनच घ्यावं, मुस्लिमांपासून घेऊच नाही। मी ज्या शहरात राहतो त्यामध्ये 90% 80% गणपती बाप्पाचे हार बनवणारे सगळे मुस्लिम लोक आहेत, बुके बनवणारे सगळे मुस्लिम लोक आहेत, मोदक बनवणारे सुद्धा बऱ्यापैकी गुलाल कुंकाचे कारखाने मुस्लिमांचे आहेत। म्हणजे एकंदरीत असं ध्रुवीकरण करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाही। ते अजितदादांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये बोलून दाखवलं। सुनील तटकरे साहेबांनी सुद्धा भाजपनी राणेंना समज द्यावी असं सांगितलं। त्यामुळे त्यांचं वादग्रस्त विधान एकीकडे होतं। दुसरीकडे यामिनी जाधवांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम केला। तो का केला? कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंग जास्त आहे, कदाचित त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केला असेल। मनसे त्यांनी तर हज यात्राच काढली। आता जी मनसे हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन जाते त्याच्या एका कार्यकर्त्यांनी हज यात्रेचे स्टिकर लावले। याचा अर्थ स्पष्ट आहे
की हिंदू मुस्लिम हे या देशाचे घटक आहेत, हे पिलर आहेत. त्याच्यामुळे यातून आपल्याला म्हणजे देशातून मुस्लिम वगळता येणार नाही. दुसरा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं देतो, लोकसभेच्या वेळी जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता विरोधकांनी, विशेषतः मुस्लिम समाजाच्या बाबतीत आणि दलित समाजाच्या बाबतीत, की देशाचं संविधान बदललं जाणार, हा एक नेरेटिव्ह होता. काही भाजपच्या खासदारांची पण तशी संबंधित वक्तव्य आली होती. आणि दुसरीकडे अल्पसंख्याक समाजाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे घाबरलेला जो मुस्लिम होता तो आपसूक उद्धवजींकडे, पवारसाहेबांकडे म्हणजे तुतारी गटाकडे आणि महाविकास आघाडीकडे झुकला. त्याचा फायदा लोकसभेला त्या महाविकास आघाडीला झाला. पण अलीकडच्या काळात तुम्ही 1-1.5 महिन्यात जर बघितलं, लाडकी बहीण योजना ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आता याच सरकारने मार्टी काढलं. म्हणजे बार्टी आरटीच्या धर्तीवर मार्टी, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने मुस्लिम समाजाला शिष्यवृत्ती देणारी संस्था किंवा म्हणजे मोठ्या शिक्षणाकरता प्रवृत्त करणारी संस्था. त्याच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये लोकसभेच्या वेळी जो रोष होता महायुतीच्या बाबतीत तो आत्ताच्या घडीला नाही आहे. पण वादग्रस्त विधानं करून जाणीवपूर्वक नितेश राणेंसारख्यांच्या माध्यमातून परत एकदा मुस्लिम समाजाबद्दल जे अपशब्द वापरले जातात त्याचं आम्ही समर्थन करत नाही. काल त्यांच्या एका प्रवक्त्यांनी पण टी व्हीवर सांगितलं की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि महायुतीतला कोणीही त्याचं समर्थन करू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की मुस्लिम समाजाला जर घेऊन महायुती चालली नाही तर त्यांचं पुढचं धोका अटळ आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्मसमभाव आणि संविधान मानणारा असल्यामुळे आम्ही अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांची अजिबातही त्यांचं समर्थन करत नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. मुस्लिमांचा विषय आत्ता निघाला. तुमच्या पक्षात सुद्धा एक मुस्लिम नेते आहेत, मंत्री आहेत, पण आजवर मी मुस्लिम आहे असं त्यांना उघडपणे कधी सांगण्याची गरज भासली नाही. शरद पवारांसोबत त्यांनी जवळपास 20 ते 25 वर्ष काम केलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा ते मंत्री राहिले आहेत. हसन मुश्रीफ आज त्यांना अचानक का असं सांगावं लागतं आहे की शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्याक नेत्याच्या मागे का लागले आहेत? मुस्लिम म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न होतोय का हसन मुश्रीफ? मुश्रीफ साहेबांचं हे वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही. मी बाप्पांच्या समोर उभा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फक्त मुस्लिम चेहरा म्हणून कोल्हापूरमध्ये मुश्रीफ साहेबांना ओळखल्या जात नाही. त्यांनी राम मंदिर पण बांधलेलं आहे, त्यांनी हनुमानाची मंदिरं बांधली आणि आता गणेशोत्सवाच्या वेळेस स्वतः एका कार्यकर्त्याच्या घरचा गणपती हातात घेऊन डोक्याला चंदन लावून मुश्रीफ साहेब हिंदू आहेत की मुस्लिम हे वाटतच नाही. पण ज्या वेळेस समरजित घाडगेंना त्या पक्षात प्रवेश देणं, जिथं 25-25, 30-30 वर्ष ते आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते, अशा एका मंत्र्यांच्या विरुद्धात त्यांचे सहकारी असलेले जयंत पाटील साहेबांना बोलायला लावणं आणि त्याच्यानंतर त्यांच्या झालेल्या भावना की बाबा म्हणजे ते बोलले असतील तर माझ्यासारख्या अल्पसंख्याकाच्या मागं का लागता, याचे आता 2-3 अर्थ धरले पाहिजे. की बाबा मी एक साधा स्वभावाचा माणूस आहे, मी काय आज जे टार्गेट ज्या पद्धतीनं केलं जातं तर मुश्रीफ साहेबांना टार्गेट करण्याचे 2-3 निकष लागतात. त्याच्यामध्ये आता तुतारी गटात त्यांना टार्गेट करण्यामागचा हा एक निकष पक्का आहे की ते एका अल्पसंख्याक समूहातून येतात. मात्र ते हिंदूमध्ये सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत, मुस्लिमांमध्ये सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहेत. पण अशा वेळेस त्यांच्यावर केलेलं हे वक्तव्य हे समर्थनीय नाही. आणि जर ते बोलले असतील तर ती त्यांच्या मनातली खंत आहे. मुश्रीफ साहेबांना कोणीही मुस्लिम समजत नाही. ते सेक्युलर मुस्लिम म्हणजे शाहू महाराजांना अपेक्षित असणारा जे करवीर नगरीमधला मुस्लिम होता की शाहूपुरी मस्जिदमध्ये सुद्धा गणपती बसायचा असं मी ऐकलं. तालीम आहेत वेगळ्या, मोहम्मदन एज्युकेशन सोसायटी काढली, त्या विचारधारेचा माणूस हा आम्ही तरी कधी मुस्लिम चेहरा म्हणून बघितला नाही. आमच्या पक्षात मुश्रीफ साहेब आहेत, आमच्या पक्षात बाबा सिद्दीकी आहेत, आमच्या पक्षात नवाब मलिक साहेब आहेत, हे सगळे लोक आहेत आणि सेक्युलर पक्ष असल्यामुळे आम्हाला मात्र ज्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांची त्या भागात जाऊन तुतारी गटाने निंदानास्ती केली याचा खेद वाटतो. धर्मराव बाबा आत्राम यांच्या बाजूला स्टेजवर अजितदादा होते. आत्रामांच्या कुटुंबात सध्या फूट पडली आहे आणि त्यावेळी अजितदादा बोलताना म्हणाले की मी जी चूक केली आहे ती करू नका. त्यानंतर बारामतीत निवडणुकीपूर्वी अजितदादा बोलले होते की सगळे कुटुंब माझ्याविरोधात एकत्र झालं आहे आणि त्यानंतर आता वेगवेगळी वक्तव्य अजितदादांची समोर येत आहेत. त्याचबरोबर ते बोलले होते की बारामतीतून आता दुसरा कोणीतरी निवडून आला पाहिजे, मग तुम्हाला कळेल त्याच्या आणि माझ्या कामातला फरक. बारामतीचा पराभव इतका जिव्हारी लागला आहे का की त्याचं काय विश्लेषण करावं हे सुद्धा कळत नाही आणि त्यावरून अजितदादा बॅकफूटला गेले आहेत का? मी असं अजिबात म्हणणार नाही की ते बॅकफूटला गेलेत. अजितदादा अत्यंत प्रामाणिकपणे बोलणारं एक राजकीय व्यक्तिमत्व आहे. एका चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की सुनेत्राताईंना उमेदवारी देऊन त्यांनी चूक केली, हे प्रामाणिकपणे कबूल केलं होतं. आता 1990 पासून 2024पर्यंत सातत्याने बारामती शहर आणि बारामती विधानसभेचा, बारामती परिसराचा जर तुम्ही विकास पाहिला
आज तुतारी गटाच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये ज्या पद्धतीनं बोलल्या जाते दादांच्या विरुद्ध, वास्तविक त्यांची अवकात नाही आहे. जी लोकं तिथं बोलत आहेत ना, साले गल्ली बोळातली लोकं, सॉरी, त्यांची अवकात नाही आहे बोलायची. पण त्या व्यक्तीने म्हणजे पवारसाहेबांनी संस्था उभ्या केल्या, सहकाराचं क्षेत्र विणलं, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण दादांनी जी डेव्हलपमेंट केली, मग एकीकडे 34 वर्ष एखादा व्यक्ती डेव्हलपमेंट करतो आणि ज्या वेळेस लोकसभेकरता त्या जनतेला मागतो, म्हणजे आता बारामतीमधला शादीखाना मुस्लिम समाजाकरता बांधलेला, हा तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार नाही, इतका सुंदर शादीखाना केला आहे. अपेक्षा काय आहे की लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाने मतदान करायला पाहिजे, पण दुर्दैवानं झालं नाही. बारामतीमध्ये आम्ही बारामती प्रॉपर शहरामध्ये मागं राहिलो. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला खंत वाटणं साहजिक आहे. आणि खंत वाटल्यानंतर जाहीर त्यांनी बोलून पण दाखवली, त्यांनी काही मनात नाही ठेवलं. ते कपटी राजकारणी नाहीत, ते अगदी प्लेन मनाचे आहेत. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये आज धर्मराव बाबा आत्राम तिथले आमदार आहेत, आमच्या पक्षाचे नेते आहेत, भाग्यश्रीताईंना अनेकदा समजून सांगितलं की नका बंड करू. आणि भाग्यश्री म्हणजे त्यांच्या मुलीच्या वयाची ना, म्हणजे पारदादा जयदादा असतील त्याच वयाची ती भाग्यश्री आहे, भाग्यश्रीताई आत्राम आहेत, की बाबा नका वडिलांच्या विरुद्ध बंड करू. आणि जर असं केलं तर म्हणजे घर फुटल्यानंतर मला त्रास झाला वगैरे, हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले आणि मोलाचा सल्ला दिला होता की पक्ष सोडून जाऊ नये, वडिलांच्या विरुद्ध उमेदवारी करू नये. हा सल्ला दिला त्यांना. देत असतानासुद्धा ते अत्यंत गहिवरलेले होते आणि ज्या काही चुका त्यांच्याकडून घडल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलेल्या आहेत. त्यामुळे दादांची काही गोची झाली मी असं म्हणणार नाही. दादा बॅक. मग या चुका सुधारण्याचा काही प्रयत्न होऊ शकतो का भविष्यात? असं आहे की पवार म्हणून कुटुंब एकत्र असलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. आता काल कोणीतरी पत्र सोडलं कोण्या गब्बरने, कोण सोडलं, कोण आहे त्याच्या मागचा मास्टर माइंड? हा बालिश चाळे करणारा त्या परिवारातला एकच नेता आहे, एकच आहे. हा याच्या डोक्यानेच बालिश आहे, नंबर एक. दुसरं, काल आणखी एक गोष्ट झाली की दादांना राष्ट्रवादीची दारं बंद. बघा गालिब काय म्हणतो की बा तुमचं मन राखायसाठी तुमचा समज बरा आहे की दादाला दारं बंद, पण कोणी म्हटलं एकदा आणा तर त्याला समोर. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक दादांना बदनाम करण्याचं घरातूनच सुरू आहे काही लोकांचं. आणि अगदी ज्यांच्या ओठावर मिसरुडा फुटल्या नाहीत अशी पोरं बोलायला लागली. त्याच्यामुळे परिवार म्हणून ते एकसंघ असले पाहिजे, हे आमची भावना आहे कार्यकर्त्यांची. पण परिवारातल्याच काही लोकांना जे आता नवखे आहेत, कोणाला बारामती लढायची आहे, कोणाला आणखी कोणता मतदारसंघ लढायचा आहे, हे अशा लोकांना वाटतं की ते एकत्र येऊ नये. मी जुनं काही काढत बसत नाही, उगाच मलाच त्याच्यामध्ये हे होईल. पण बऱ्याच काही गोष्टी बोलायसारख्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की पवार परिवार या महाराष्ट्रातला एक दिशा देणारा परिवार आहे. दादा त्या परिवाराचे घटक आहेत. दादा काही लहान व्यक्ती नाही आहेत त्या परिवारामध्ये. पवारसाहेब आणि त्यानंतर स्ट्रॉंग नेता जर कोणी पवार परिवारातला असेल तर ते फक्त अजितदादाच आहेत. याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही. फक्त त्यांच्या मनाची जी काही घालमेल असते ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतात, बाकीची लोकं मनात ठेवतात. हाच तेवढा फरक आहे. शेवटचा प्रश्न आहे. छगन भुजबळांचं एक वक्तव्य काही वेळापूर्वी आलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा लाठीचार्ज झाला त्यावेळी मनोज जरांगे उपोषणावरून आंदोलनावरून उठले होते, पण राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्यांना परत उपोषणाला बसवलं, असा आरोप भुजबळांनी केला आहे. त्यांचे आरोप काय झाले हे मला माहीत नाही आणि त्या विषयावर मी काही बोलणार नाही. धन्यवाद अमोल मिटकरीजी, आज आपण इथे आलात आणि गणरायाच्या आरतीत सुद्धा सहभागी झालात, दर्शन घेतलं त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.